शाहू महाराजांनी पाहिलेला प्रकाश आणि आंबेडकरांना दिलेला आधार. 1917च्या आसपासची गोष्ट. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशातून शिक्षण घेऊन नुकतेच भारतात परतले होते. तेव्हा देशात अस्पृश्यता, भेदभाव आणि रूढीवाद प्रचंड होता. अशा काळात एका मोठ्या सभेत बाबासाहेबांना भाषण करायला बोलावण्यात आलं होतं. ते बोलायला उभे राहिले आणि समाजातील अन्याय, समानतेची गरज आणि शिक्षणाचे महत्त्व यावर एवढ्या ताकदीने बोलले की संपूर्ण सभा थक्क झाली. त्या सभेत छत्रपती शाहू महाराज पुढच्या रांगेत बसले होते. भाषण संपताच ते उभे राहिले आणि म्हणाले, आज मी एका नव्या भारताचा सूर्य उगवताना पाहिलाय. सभेतील सर्व लोक शांत झाले. शाहू महाराज पुढे गेले, बाबासाहेबांच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, तुम्ही केवळ दलितांचेच नेते नाही, तुम्ही संपूर्ण मानवजातीचे नेते होणार आहात. त्या दिवसापासून शाहू महाराजांनी बाबासाहेबांना सर्वतोपरी मदत केली. शाहू महाराज म्हणायचे, जे अशिक्षित आहेत त्यांना शिक्षण देणं हे माझं काम, आणि त्यातून निर्माण होणारा नेता म्हणजे आंबेडकर. एक राजा, एक क्रांतिकारक विद्यार्थी, पण उद्दिष्ट एकच, समाजाचा उत्थान.